रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता
माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी आहे भिवरेच्या तिरी देवा
माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीतसे पाप भंगा. बाप आणि आई विको देऊ नका. माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलिक बंधू आहे, पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती सांगू काय. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. विठ्ठल विठ्ठल
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदैधवलहसं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बेस किंचित कमी करा. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 7व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुका आपलं संत श्रेष्ठ श्री शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हा अभंग असून या अभंगामध्ये नाथ महाराजांनी भगवान परमात्म्याच्या बरोबर कौटुंबिक नातं जोडून भक्ती केलेली दिसते. विठ्ठला विठ्ठला सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. अधिकार संपन्न असलेला श्रोतृवर्ग त्यांच्याही पायावरती मी नतमस्तक होतो. माझ्या शब्द समरांगणामध्ये तालस्वराच्या बाबतीत माझी पाठ राखण करणारे माझे टाळकरी बंधू गायक आणि वादक सर्वांच्या पायावरती सहस्त्रशः प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या पायावरती पुनश्च एकदा लाख लाख प्रणाम करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळीच्या वतीनं आणि गावातल्या कारभारी मंडळींच्या वतीनं आणि सर्वांच्या मर्जीनं माझ्याकडं हनुमंत महाराज आहेर तथा लक्ष्मण महाराज आहेर यांनी माझ्याकरता तुमच्या सर्वांच्या मर्जीनं सेवा दिलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो आणि अभंगाच्या चिंतनाच्या व्यतिरिक्त काहीही बोलण्याचा मी प्रयत्न करणार नाही. फक्त अभंगाला जे अभिप्रेत आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आणि कदाचित अभंगावरती लावलेला माझा अर्थच यथार्थ आहे असा मी दावा करणार नाही, अशी आत्मप्रोडी करणार नाही, असा अहंकार करणार नाही. कारण मी माणूस आहे, संत नाही. त्यामुळं तुम्हाला काय अपेक्षित आहे हे मला समजणारही नाही, सर्वज्ञ नाही. फक्त तुमच्या मांडीवरती लोळून तुम्हाला पाण्याच्या ऐवजी मानी म्हणून
तुम्हाला बोबड्या बोलातून गोड आनंद व्हावा एवढीच अपेक्षा करून मी कीर्तन करतो. आणि यावर्षी कीर्तनाला आल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण हा विस्तीर्ण रस्ता, हे बांधकाम, वरी छत, हे गावकरी मंडळीनं खूप सुंदर तऱ्हेचं केलंय. अगदी तुम्हा गावकऱ्यांचं कौतुक करतो आणि तुम्हाला 100% मार्क देतो. कारण गावाची शोभा याच्यामुळं असते महाराज. मी कीर्तन केले पण हो, बारीक रस्ता आणि मंदिराचं वगैरे बांधकाम नसल्यामुळं शोभा दिसत नव्हती. पण आता कसं आहे की पहिलंच आहे, पण त्याच्यामध्ये जरा थोडं नीटनेटकेपण करून जरा स्नो पावडर लावून इचरून वगैरे रंग आणलेला आहे. त्यामुळं म्हातारपणात सुद्धा सौंदर्य छान दिसतं महाराज. असं काहीच नाही की तरुणपणच असावं असं काही नाही. म्हणून आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही डोकेवाडी राहिली नाही महाराज. हो, कारण गावातल्या लोकांनी डोकं लावल्यामुळे आता ही डोकेवाडी नाही, आता त्या डोक्याला फेटा बांधून मस्तपैकी शोभा आणलेली आहे तुम्ही. आता नुसतं डोकं नाही तर अत्तर तेल लावून सुंदर तऱ्हेचा फेटा बांधलेला आहे, तुरा काढलेला आहे, तुरा. म्हणून पुन्हा एकदा गावकरी मंडळीचं पुन्हा एकदा कौतुक करतो. काय महाराज तुम्हाला सांगतो, लेकरांनी जर 100 एकर जमीन घेतली सलग, तर माझ्या वागानं एवढी जमीन घेणारी म्हणणारी आई पाठीशी लागते. त्या आईनं पाठीवून हात फिरवला आणि सांगितलं माझ्या बाळानं एवढी जमीन घेतली, वागानं घेतली म्हणलं की त्याची जमीन घेतलेल्याची उतराई होते आणि पुन्हा त्याला कमवावंसं वाटतं. तसं आमच्यासारख्या कीर्तनकारानं, तुमच्यासारख्या गावकरी मंडळीनं एवढं काम केल्यानंतर आमच्या वागानं एवढं काम केलं म्हणलं म्हणजे मग तुम्हाला त्याच्यापासून उत्साह आणि प्रेरणा मिळत असते. म्हणून मातृत्वाच्या हृदयानं मी पुन्हा एकदा तुमचं कौतुक करतो. आणि आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुमच्या परमार्थाला शोभा आली. आता किती वर्ष झाले सप्ताह चालतोय? वा 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 वा, 58 म्हणजे हो, पुन्हा 5 पुढच्या 2 वर्षामध्ये 5 तप होते महाराज. 12 पंचे 60, 5 तप होते. आणि पंचतपपूर्ती तुम्ही 2 वर्षांनी छानपैकी करा. माझ्यासारख्या लहान लहान महाराजाला बोलू नका, मोठाले महाराज लोक बोलवा. 50-50, 60-60 हजार रुपये घेणारे, पिंगळा म्हणणारे, हो, असे मोठाले लोक बोलवा महाराज. आमच्यासारख्या लामान्य माणसाला राहू द्या जरा थोडंसं असं पाठीशी. आणि छानपैकीचा पंचतपपूर्ती सोहळा करा. आणि 75 वर्ष झाले म्हणजे मग अमृत महोत्सव असतो. हो हो, ही शक्ती पंढरी दिसते बहुतेक. असं विठला विठला आपला विषय आता मी मूळ स्वरूपाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. भगवान परमात्म्याच्या बरोबर वारकरी संप्रदायातल्या संतांनी कौटुंबिक नातं जोडलेलं आहे महाराज. कारण भक्ती करीत असताना आपलं आपल्या कुटुंबावर जास्त प्रेम असतं का दुसऱ्याच्या? आपल्या कुटुंबावर असतं. तसं देव आपल्या कुटुंबातला आहे आणि आपण त्याच्या कुटुंबातले आहोत, अशा अर्थानं जर भक्ती केली तर ती भक्ती श्रेष्ठ भक्ती होते. म्हणून 4 वेदानं जे सांगितलं नाही, उपनिषदानं जे सांगितलं नाही, पुराणानं जे सांगितलं नाही, त्याच पद्धतीनं भक्ती
सूत्रानं जे सांगितलं नाही ते महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनं सांगितलं महाराज. म्हणून तुम्हाला वेदामध्ये उपनिषदामध्ये कुठेही देवाची भक्ती करीत असताना जोडून भक्ती केली जाते आणि कौटुंबिक भक्ती केली जाते असं शिकवलं नाही. कौटुंबिक भक्ती केली पण शिकवलं नाही. पण आज आमच्या नाथ महाराजांनी धाडस केलं आणि देवाबरोबर नातं जोडलं महाराज. नातं जोडून भक्ती केलेली आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांना दिसते. आणि नाथ महाराजांनी देवाच्या बरोबर मुलीचं नातं जोडलं, लेकीचं नातं जोडलं. आमच्या तुकाराम महाराजांनी देवाच्या बरोबर अनेक प्रकारचे नाते जोडले महाराज. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, बंधू चुलता, कृष्ण माझा, बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे हो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. बोलू नका, थोडं बोलू नका. विठ्ठल विठ्ठल देवाच्या बरोबर नाते जोडले. आज नाथ महाराज बोलू नका रे ना रे मधले माणसं. इथं काय चालू आहे? कमाल आहे. अहो, रात्रभर स्वयंपाक केला तर 50,000 माणसाचा स्वयंपाक होईल ना. दिवसभर घरी दिव्यानं दळण करी म्हणते तसं. कीर्तनात कशाला? मालकाच्या लग्नात गड्याची मुंज असती का कुठं? कीर्तन ऐकायचंय का त्या तिकडचं बोलणं ऐकायचंय? आणि बोललेली माणसं जी असते ते स्वतः कीर्तन ऐकत नाहीत आणि दुसऱ्याला ऐकू देत नाहीत. म्हणून थोडी शांतता राखा. बाकीचे स्वयंपाक थोडा थांबवा जराशी. कारण रात्रभर केला तर स्वयंपाक होईल ना महाराज, का होत नाही? हा, मग ह्याच्यातच कीर्तनातच कशाला समजा म्हणजे. विठाला 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 नातं जोडलं. नाथ महाराजांनी कसलं नातं जोडलं महाराज? मुलीचं नातं जोडलं. देवाची मुलगी होऊन भक्ती केलेली दिसते. कारण मुलीचंच का नातं जोडलं त्याचं विशेष तुम्हाला सांगतो. मुलीचं नातं जोडण्याचं कारण काय? तर
जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रेम मुलीचं बापावर असतं महाराज. जशी मुलगी बापावर प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं, एवढाच या कीर्तनाचा आशय आहे. आपल्याला भक्ती शिकवायची, पण कशी शिकवायची आहे? शाळेमध्ये गेल्याच्या नंतर लहान अंगणवाडीतले जे लेकरू असतं त्याला 4चा आकडा माहित नसतो. हो, आकडा माहित असतो, तो आकडा लावणाऱ्याला माहित असतो. त्याच्यामुळं एवढ्या लहान लेकरू ते आकडा लावित नसल्यामुळं त्याला माहितीच नाही ना. आणि ते कधी बिचार तारीवर बी आकडा टाकीत नाही ना. एवढ्या लहानपणात कसं तारीवर आकडा टाकीन महाराज ते. आणि एवढं 58 वर्ष झालं सप्ताह म्हणल्यावर इथं नसते तारीवर तार टाकीत असं मला वाटतं. आणि जर कोणी टाकणारे असले तर त्यांचा सत्कार करा काल्याचं कीर्तन झाल्यावर, कारण अशा देशभक्ताची गरज आहे आपल्याला महाराज. म्हणून लहान मुलाला त्याला 4चा आकडा कळत नाही म्हणून ती अंगणवाडीची मास्तरीन बाई त्याला मोऱ्या बैलाचे शिंग सांगते पहिल्यांदा. त्याला जवळ घेणार, त्याची दाढीवटी धरणार, माझं सोनं म्हणणार, माझा वाघ म्हणणार. महिला मंडळी बिचाऱ्या काही बी म्हणतात लेकराला महाराज. काही तर वासरूच म्हणतात. मला वासरू म्हणल्यावर बरं वाटतं महाराज. कशामुळं बरं वाटतं? कारण ते वासरू म्हणल्यावर त्याची आई गाय झाली आणि तिला गरीब गाय म्हणलं तर वाईट नाही महाराज, पण त्याच्या बापाचं फार वाईट वाटतं महाराज. मला फार दया येते मला अशी, फार वाईट वाटतं. हो, ते लेकरू वासरू म्हणल्यावर त्याचा बाप काय झाला? हा, तुम्ही म्हणा, कारण मला अजून 2 तास थांबायचंय. पाठ सुजूस तर हानतेन लोक मला. माझ्या पाठीचा विचार करावा लागेल मला. हो, मी असं आगाऊपणाचं वागणार नाही. म्हणून आमच्या माता भगिनी काही बी गाय म्हणतात, वासरू म्हणतात, सोनं म्हणतात, काही बी वाघच म्हणतात काय तर. हो, आता ते वाघ बी नसतं, पाय काडी मुडीन पोट नरसोबाची वाडी. हो, पिलर बारीक स्लॅपच मोठा असं. त्याच्यामुळं मग छान आमच्या माता भगिनी बोलतात महाराज. विठाला विठाला लेकीचं नातं म्हणजे कसं आहे, तर मुलीचं बापाचं प्रेम कसं आहे, तर हे अतीव प्रेम आहे महाराज. आणि निस्पृह अवस्थेचं प्रेम आहे, कशाचीच अपेक्षा न ठेवणारं प्रेम आहे. म्हणून मी दृष्टांत सांगत होतो की मोऱ्या बैलाचे शिंग सांगायचे त्याला, काढ बाळा पाठीवर. मग ते असे 2 फाकट रेगा वडतं अशा. आणि मग ती म्हणते की तुझे पप्पा तुला चिक्कू आणतात का नाही, का फार चिक्कू येतं? नाही, ते म्हणता आणतात ना. हा, मग त्या मोऱ्या बैलाच्या शिंगाच्या खाली अशी एक चिक्कू काढ बरं. पप्पानी आणलेला चिक्कू आणि तुझ्या घरचा मोऱ्या बैल. मग ते 2 शिंग असे खाली गोल असं चिक्कूचा आकार काढला की ती लगेच म्हणते वा 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 वा, माझ्या सोन्यानं 4चा आकडा काढला. आता मोऱ्या बैलाच्या शिंगाचा आणि 4च्या आकड्याचा काही संबंध नाही महाराज. काय संबंध? काय नाही. आता ते लेकरू शिकलं आणि चार्टर्ड अकाउंटंट झालं, आता CA झालं. आता त्याला मोऱ्या बैलाचे शिंग 4चा आकडा सांगायची गरज आहे का? नाही. आता ते 4 तर सोडा, पण इंग्लिशमध्ये म्हणता आता. हो, 4 नाही बरं का. 4 तर महाराष्ट्रातली येडी इंग्रजी झाली. मग 4 असं करतं, असं कोंबडीनं विंचू उचलल्यासारखं असं. हो, 44 असं करतं ते असं. हो, आता
44 जणू इंग्लंडहून आलाय असा. हो 5 नाही मग इकडून बेंडका वराडलेला आणि हवा लिकीज झाली. फायाव म्हणलं की हा इस्रायलचा माणूस आहे महाराज. असं आहे त्याचं ते. हो म्हणून त्याला 4चा आकडा मोऱ्या बैलाच्या शिंगानं सांगायचा आणि एकदा ते शिकलं की सुटून गेलं. तसं महाराष्ट्राला पहिल्यांदा प्रायमरी भक्ती कशी शिकवायची आमच्या पैठणच्या अंगणवाडीच्या मास्तरीनबाईनं शिकवलं महाराज. तर कशी भक्ती करायची? मुलगी बापावर प्रेम करते तशी भक्ती करायची देवाची. हो तर मुलगी बापावर किती प्रेम करते याचा पहिल्यांदा तुम्हाला धडा सांगतो आणि तशीच देवाची भक्ती करायची. आपल्याला दुसरीकडे भक्ती शिकायला जायची गरज नाही. तर मुलगी किती भक्ती आपलं प्रेम करते बापावर, तर बापाची मोटरसायकल घरी आल्याच्या नंतर हो 5 वर्षाचा मुलगा असतो 3 वर्षाची मुलगी असते. गाडीची फायरिंग ऐकल्याबरोबर तुम्हाला प्रश्न विचारतो, 3 वर्षाची मुलगी बापाच्या पुढं हात काढून माझे पप्पा आले म्हणते का 5 वर्षाचा मुलगा म्हणतो? मुलगी म्हणते. मग तिला कुणी शिकवलं महाराज? निसर्गाचा नियम आहे म्हणून ती असे हात जसं घारीनं हा पंख पसरावेत तशी ती, आणि मनाची सुद्धा तिच्या उलघाल त्याच पद्धतीचं माझे पप्पा आले म्हणलं. आणि महाराज मोटरसायकल त्यांनी उभी केली आणि खाली उतरायच्या अगोदर तिला उचललं, गोड तिचे 2 मुके घेतले की त्याचा बी 100 किलोमीटरचा उन्हातानात केलेला प्रवासाचा शिनभाग जातो महाराज. हो शिनभाग जातो. आणि मग मुलीला कडेवर घेतलं आणि घरात आलं. बाप खुर्चीवर बसला की त्या मुलीला कुणी सांगत नाही पण मांडणीवरचा ग्लास घेणार आणि महाराज त्या माठातलं हात पुरत नाही पण टाचावर करून ती अर्धा ग्लास घेऊन येणार. ते बी सांडत येणार. हो आणि ती ग्लास घेऊन यायला लागल्याच्या नंतर 5 वर्षाचा मुलगा मोटरसायकल रिकामी पडली म्हणून हो त्या मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत हात घालणार. कारण त्याला बापाच्या इस्टेटीवर डल्ला मारायचा आहे ना. त्याच्यामुळं बापानं काय आणलंय ते गिळायसाठी त्याची इच्छा आहे. आणि मुलगी पाणी घेऊन आल्यानंतर बापाच्या हातात पाण्याचा ग्लास देत नाही महाराज. डोक्याला हात लावणार आणि तोंडाला तो ग्लास लावणार. आणि तिनं ग्लास तोंडाला लावला की त्यावेळेस मुलगा डोकावून पाहतो. मुलगी पाणी पाजीत असते त्यावेळेस मुलगा पाहतो आणि मुलगा सांगत असतो, जिवंत असताना तू पाणी पाज, मेल्यानंतर मी पाजीन. माझ्याशिवाय दुसरं कोण आहे पाजायला? हो त्यावेळेस मुलगी पाणी पाजते. खरं सांगू का राजा हो तुम्हाला, मुलामध्ये मुलीतलं अंतर सांगतो. कारण मुलगी पाणी पाजते त्याच वेळेस खरं बापाचं तर्पण झालं महाराज. आणि बापाला पाण्याचा शिंतोडा त्याच वेळेस मिळाला. मेल्यानंतर शिंतोडा टाकण्याची गरज नाही. एवढ्या लहानपणात मुलीनं बापाला पाणी पाजलं. म्हणून मुलीच्या प्रेमामध्ये आणि मुलाच्या प्रेमामध्ये अंतर आहे महाराज. क्षमा मागून बोलतो मी तुम्हाला. ईश्वरानं मुलगा आणि मुलगी जन्माला घालीत असताना आणि तयार करीत असताना, धारणा होत असताना बापाच्या हृदयाचा तुकडा काढला आणि मुलगी जन्माला घातली महाराज. म्हणून बापाचं हृदय जितकं कवळं आहे तितकी कन्या कवळी आहे बाबा. इतकी मुलगी कवळी आहे.
आणि बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि मुलगा तयार केला. म्हणून डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढा मुलगा निबर आहे. म्हणून मेल्यानंतर मेलेल्या प्रेताला सुद्धा दुःख देण्याची इच्छा मुलीची नसते. मुलगी वारा घालते. कारण का वारा घालते? हृदयाच्या तुकड्यापासून मुलगी झालेली म्हणून वारा घालते आणि डोक्याच्या कवटीपासून मुलगा झालेला आहे म्हणून पेटवतो. मुलगा पेटवतो. पेटवण्याचं काम त्याच्याकडं आहे. म्हणून मुलगा झाल्यानंतर साखरपान वाटायचं फार हरळून हुरळून जाण्याचं काही कारण नाही. मुलगा जन्माला आला की बापानं समजित जावं आपल्याला पेटविणारा बहादर अवताराला आला महाराज. जगातलं आपलं अस्तित्व नष्ट करण्याची ताकद त्याच्यातच आहे. हो, म्हणून डोक्याच्या कवटीपासून मुलगा जन्माला येतो आणि हृदयाच्या तुकड्यापासून मुलगी जन्माला येते. म्हणून हृदयाची धडकन आणि हृदयाचे ठोके म्हणजे मुलगी आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून एक गोष्ट सांगतो. हो, मुलगी जशी बापाची प्रिय आहे तसा भगवान परमात्मा तुम्हाला भक्ताला प्रिय समजतो महाराज. यो मत भक्त समे प्रिय. हो, आणि याच्या पुढं माझ्या माता भगिनींची माफी मागून बोलतो, क्षमा मागून बोलतो. मुलगी जन्माला घालीत असताना विज्ञान सांगतो. तुम्हाला विज्ञान कळत असेल तर त्याला इंग्लिशमध्ये बायोलॉजी म्हणतात. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र आणि त्या जीवशास्त्र विज्ञानातलं जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी आणि त्या बायोलॉजीतलं उच्च टोकाचं शास्त्र म्हणजे ॲनाटॉमी शास्त्र. ॲनाटॉमी शास्त्र म्हणजे MBBSच्या आणि MD-MS मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलं जातं ते ॲनाटॉमी शास्त्र. त्या ॲनाटॉमी शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. काय प्रतिपादन केलं? भिन्न लिंगी शरीर दोन एकत्रित आले की गर्भधारणा होते, मुलगी मुलगा जन्माला येतो. एवढंच त्यांना माहिती आहे. पण आमचं विज्ञान, आमचं अध्यात्म विज्ञानाच्या हजारो पटीनं पुढे आहे महाराज. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं तसं नाहीये. स्त्री आणि पुरुषाचं शरीर एकत्रित आलं म्हणजे गर्भधारणा मुलगा मुलगी होत नाही, तर त्या दोन्हीच्या शरीरामध्ये असलेला आत्मा ज्यावेळेस एक होतो, ज्यावेळेस एक होतो, संबंधामध्ये दोघही एकमेकाला विसरतात, स्वतःच्या शरीराला विसरतात आणि ज्यावेळेस दोन्हीचा आत्मा एक होतो त्यावेळेस महाराज मुलगी जन्माला येते किंवा मुलगा जन्माला येतो. म्हणून आत्म्यापासून, शरीरापासून नाही, बापाच्या शरीरापासून मुलगी झालेली नाहीये, आत्म्यापासून झाली. म्हणून तिला संस्कृत मध्ये आत्मजा असा शब्द आहे. मुलीला आत्मजा शब्द आहे. ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरी सांगितलं, जरी आत्मजा आपुली स्वकुळीच दिधली, तैसी मुकुंदी स्थिरावली. लक्ष्मी जैशी भगवान परमात्म्याच्या जवळ लक्ष्मी प्राप्त होते, त्याप्रमाणे मुलगी ही बापाच्या आत्म्यापासून जन जायते. संस्कृत मध्ये धातू आहे. बापाच्या आत्म्यापासून मुलगी झालेली आहे म्हणून आत्मजा आहे. तसं तुम्ही आम्ही भगवंताच्या लेकी आहोत महाराज, कारण त्यांच्या आत्म्यापासून आम्ही झालेलो आहेत. ममै वंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. ज्ञानदेव आत्मा माझा. हो, अहम आत्मा गुढाकेश. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, अर्जुन माझा आत्मा आहे.
आणि भगवंतानी समाधीच्या टाइमला ज्ञानोबारायला सांगितलं की ज्ञानदेव आत्मा माझा. तसं तुम्ही आम्ही लेकी आहेत महाराज परमात्म्याच्या, म्हणून लेकीसारखं प्रेम करावं. बापावरती मुलगी जशी प्रेम करते तसं प्रेम करावं महाराज. आणि ते प्रेम करत असताना एक एक गोष्ट तुम्हाला सांगत गेलो तर सगळी रात्र जरी सांगितली तरी बी ही गोष्ट संपणारी नाही. विठ्ठल विठ्ठल आणि मग मांडीवरून खुर्चीवर बसलेल्या बापाच्या मांडीवरून ग्लास पाजल्यानंतर खाली उतरते आणि आईकडे जाते आणि आईला सांगते, आई पप्पाला भूक लागली, जेवायला दे ना. तिला कसं कळलं तिच्या पप्पाला भूक लागलेली? महाराज गोष्ट सांगतो तुम्हाला, व्यवहारामध्ये तो तिचा पप्पा असेल, तिचा बाप असेल, पण तुम्हाला त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो. मुलगी म्हणजे बापाची म्हातारपणातली आई असते महाराज. आई असते. कशी आई असते मी आपल्याला चिंतन सांगतो. जर बापानं धोत्रामध्ये आजारी असताना देहधर्म केला, विष्ठा टाकली, विधी झाली, संडास झाली, तर मुलगा धुतो का मुलगी? मग मुलगी जर समजा तिच्या लेकराची चड्डी धुत असेल आणि बापाची विष्ठेनं भरलेलं धोतर धुत असेल तर ती माय का मुलगी? माय महाराज. म्हणून माईलाच लेकराची भूक कळत असते. म्हणून वयाच्या 5व्या वर्षी 3ऱ्या वर्षी ती म्हणते बाबाला भूक लागली, कारण शरीर दोघा जणांचं एक आहे. मुलगी म्हणजे बापाची झेरॉक्स आवृत्ती आहे. हो, झेरॉक्स आवृत्ती जशाला तशी. हो, म्हणून मुलगी बापाच्या क्रॉस लाईन पडलेली असते. बापाच्या प्रकृतीवरती मुलगी जाते आणि आईच्या प्रकृतीवरती मुलगा जातो. हेही शास्त्रानं आणि संस्कृतकारानं गोड स्थितीत सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून बापाच्या पुण्याईनं बाप जर आचार संपन्न असेल तर मुलगी आचार संपन्न आहे. म्हणून मुलीच्याकडून दोष घडला तर लोक म्हणते तिचा बाप माहिती आम्हाला कसा आहे ते. म्हणून बापाकडं जातं. म्हणून बाप हा मुलीचा मूळ कॉपी आहे आणि मुलगी बापाची झेरॉक्स आवृत्ती आहे. म्हणून हा नियम सांगायचा आहे आणि त्याच्यामुळं त्याला लागलेली भूक तिला कळते आणि मग ती आईला सांगते ताट वाढ. आणि ताट वाढलं की महाराज तिला दम निघत नाही. ती ताटाच्या जवळ जाऊन बसते आणि बसल्यानंतर खात नाही. तुम्ही बारकाव्यानं कीर्तन ऐका, नंतर घरी जाऊन प्रॅक्टिकल बघा, थेरी इथं आहे का. ती घास मोडते आणि मोडल्यानंतर स्वतःच्या तोंडात नाही महाराज. तिचा हात पुरत नाही बापाच्या तोंडावरती घालण्याकरता, म्हणून डाव्या हाताला आधार देऊन उठते आणि तो तुकडा घेऊन बापाच्या तोंडात घालते. आणि ज्यावेळेस मुलगी बापाच्या तोंडात घास घालते त्यावेळेस ज्ञानोबाराय सारख्या अपत्य नसलेल्या ब्रह्मचारी असलेल्या माऊलीला सुद्धा ते दृश्य पाहून हृदयाला महाराज पीळ पडतो आणि माऊलीच्या लेखणीतून शब्द बाहेर पडतात. बाळक बापाची ताटी रिघे आणि बापा त्याची जीवू लागे, तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. आणि मग खाली वाकून तिच्या हातातला तुकडा घेऊन एक मुका भारक्या गालाचा घेऊन म्हणतो, वा 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 वा, माझ्या ताईनं मला फार सुंदर तऱ्हेचा घास घातला. तिनं घास घातला त्याच टाइमला खरं पिंडदान झालं महाराज. पुन्हा पिंडदान केलं काय नाही केलं काय
तो शुद्धीवर पिंडदानाच्या टाइमला असला काय नसला काय काळजी नाही त्याची कोणत्या गोष्टीची. मुलीनं त्याला खरं जीव घातलं आणि पिंडदान केलं. म्हणून मुलीचं प्रेम हे अमोघ आहे महाराज, अमोघ आहे. त्या प्रेमाला कुठल्याही प्रकारची जगाच्या पाठीवरती उपमाच देता येणार नाही. म्हणून असं अमोघ प्रेम मुलीचं आहे. त्या मुलीच्या प्रेमासारखं देवावरती प्रेम करावं. आणि तुम्हाला आम्हाला हा धडा शिकवण्यासाठी माझ्या नाथ महाराजांनी महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या लोकाच्या बोर्डावरती आणि पाटीवरती खडून धडा लिहिला. आजच्या अभंगाचं पहिलं चरण माहेराची ओळख करून दिली, बापाची ओळख करून दिली. कारण बापाच्या ओळखीवर आणि माहेराच्या ओळखीवर मुलीची खानदान असते महाराज. म्हणून खानदानी मुलगी बापाच्या कुळावरती शोभत असते. मी आपल्याला जाता जाता एक प्रश्न विचारतो. आमच्या माता भगी नांदायला जातात, त्या नवऱ्यासाठी नांदायला जातात का दीर भायासाठी नांदायला जातात का सासू सासऱ्यासाठी नांदायला जातात का संसाराचं कर्तव्य करायचं म्हणून नांदायला जातात का स्वतःची इच्छा पूर्ण करायची म्हणून नांदायला जातात? प्रश्न विचारलाय मी. तुमच्याकडं नांदायला जात नाहीत का? मग मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला. आमच्या माता भगिनी नांदायला जातात, ती नवऱ्यासाठी जातात का मुलं होण्यासाठी जातात का स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी जातात का संसाराचं कर्तव्य करण्यासाठी जातात का सासू सासऱ्याच्या सेवेसाठी जातात का दीर भायाच्या बरोबर भांडणं करायसाठी जातात? नवऱ्यासाठी जातात. अजून कुणाला उत्तर देता येतं का? बोला ना, बोला. तुम्हाला काय स्वातंत्र्य? बरं, तुमच्या जरी हुकलं तर तुमच्या गावात मी आहे का माझ्या गावात तुम्ही येता? नाही, हातगाईचा प्रसंग जरी आला तसे 2 गाड्याला मी बी नाही रेटायसारखा, पण 7-8 उठले तर काय करू मी असं. मोकळ्या मनानं बोला. दीर भायासाठी, सासू सासऱ्यासाठी, संसारासाठी, मुलं होण्यासाठी कशासाठी नांदायला जातात? बापासाठी जातात. हे उत्तर खरं आहे महाराज. मी त्याचा पर्याय दिला नव्हता, पण बापासाठी जातात, माहेरासाठी जातात. म्हणून महाराज, नवरा पसंत नसला तरी कधी बी मुलगी म्हणणार नाही मला नवरा पसंत नाही, माझ्या बापानं जिथं दिलं बाई तिथं मला राहायचंय आणि माझ्या बापाचं मला नाव मोठं करायचंय, त्याच्यासाठी मी नांदते. म्हणून जन्मभर इच्छा नसताना सुद्धा बापाच्या नावाला जपत असते. म्हणून हयातभर मुलगी बापाच्या नावाला किती जपते. मुलगा किती जपतो, मुलगी किती जपते, बारकाव्यानं बघा महाराज. मुलगी बापाच्या नावाला किती जपते सांगू का? कोणाच्या बरोबर बोलायचंय ती बापासाठी, कोणाच्या बरोबर चालायचंय ती बापासाठी, कोणाच्या बरोबर हसायचंय ती बापासाठी, काय नेसायचंय ती बापासाठी, कसं राहायचंय ती बापासाठी, काय खायचंय ती बापासाठी, कुठं जायचंय ती बापासाठी. आणि प्रत्येक पाऊल बापासाठी. आणि नाकाच्या शेंड्यावरती नजर ठेवून जन्मभर जपायचंय ते बापासाठी. एवढं तिला बापासाठी करावं लागतं महाराज. म्हणून नांदणं म्हणजे सर्वसामान्य गोष्ट नाही. आमच्या साहित्यिकानं, संस्कृतकारानं सांगितलं, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. संस्कृत मध्ये असं सांगितलंय की तलवारीच्या धारेवरून आणवानी पायात काही न घालता चालत जाणं जेवढं अवघड आहे तेवढं नांदणं अवघड आहे, कडेला लागेपर्यंत. म्हणून म्हातारपणाच्या अवस्थेत जरी चुकलं तरी फेकलं जातं महाराज. म्हणून जन्मभर जपावं लागतं, जन्मभर. एकच वेळेस
महाराज सीतामाईची नजर चुकली. हो, नजर हटी आणि दुर्घटना घटी. लक्ष्मणासारख्या साधूला तिनं आळ घेतली की भाऊजी तुम्ही कशा करता आलात हे मला कळलं. तुम्हाला कैकेयीनं का पाठवलं तर रामानं मरावं आणि मी लक्ष्मणानं सीतेचं अपहरण करावं याच्यासाठी तुम्ही आलात. तुम्हाला वनवास नव्हता पण कशा करता आलात तुमचं खोटे पण कळलं. म्हणून साधू असलेल्या, अरे किती लक्ष्मण साधू होते, फक्त सीतेच्या पायातले महाराज मासुळ्या आणि फक्त चैनच ओळखले आणि जोडवे ओळखले. मी रोज दर्शनाला जातो त्यावेळेस भाभीचे एवढेच मी अलंकार पाहतो, नाकातली नथ महाराज ओळखली नाही. एवढा महान तेजस्वी साधू हयातभर झोपडी स्वतःच्या हातानं बांधायची आणि रात्रभर वळचणीच्या कडेला उभं राहायचं पडत्या पावसामध्ये, पण झोपडीत जायचं नाही. ही लक्ष्मणानं सेवा केली पण सीतेनं त्याच्यावरती आळ घेतली, नजर चुकली. आणि खोटा आलेला साधू रावण भगवे कपडे नेसून आला आणि खरा साधू आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम महाराज अशोकवनात जायला लागलं आणि जन्मभर शिंतोडे अंगावरती घ्यावे लागले. त्याचं कारण आहे की खरा साधू कळला नाही. हो, भगवेश जरी श्वान सहज वेश त्याचा आणि तेथे अनुभवाचा कोण पंथ. महाराज भगवे कपडे दिसले म्हणजे साधू नसतो आणि पांढरे कपडे असले संसारिक लग्न झालेला असतो म्हणून साधू नसतो. अशी चुकीची संकल्पना आहे. म्हणून रावणाला साधू नसताना साधू म्हणून फसली. म्हणून स्त्रीच्या जीवनामध्ये नजर कळली पाहिजे तिला, आणि जिला नजर कळत नाही तिचं जीवन व्यर्थ आहे आणि तिच्या जीवनाला महाराज संघर्ष आहे आणि दुःख पदरात आहे. म्हणून घरच्याची बाहेरच्याची नजर तिला कळली पाहिजे. म्हणून बापासाठी ती नजर लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून स्त्रीचं जीवन तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं आहे आणि एवढं करूनही ती बापाच्या नावाला जपत असते. तसं मुलाला बापाच्या नावाला जपण्याची काही गरज नाही महाराज. काय गरज आहे? गटार गल्लीचा जरी झाला हो तरी पंचायत नाही महाराज कोणत्या गोष्टीची. मुलाला बापाच्या नावाला जपण्याची गरज नाही. म्हणून मी जाता जाता तुम्हाला सांगतो, मुलीचं बापाचं कधी भांडण झालेलं तुम्ही पाहिलं का? आणि मुलाचं बापाचं झालेलं भांडण, हे घर ह्या घरी भांडण झालेलं नाही असं घर पाहिलं का? काय म्हणतोय मी? मुलाचं मुलाच्या बापाचं भांडण झालं नाही असं एखादं घर पाहिलं का? अहो महाराज, बापा संग भांडणं करणारे पहिले येडे लोक भावाबरोबर भांडणं करायचे. आता हुशार माणसं बापा बरोबर करतात महाराज. कळते माणसं आहेत महाराज आता. सुशिक्षित झालेले माणसं आहेत, बापा बरोबर भांडणं करतात. म्हणून वृद्धाश्रमामध्ये ऊस तोडीवाल्याचे मायबाप नाहीत. कलेक्टरचे, डिप्युटी कलेक्टरचे, तहसीलदाराचे, वकिलाचे, डॉक्टरचे, इंजिनियरचे, मास्तरचे मायबाप महाराज वृद्धाश्रमात आहेत महाराज. मायबापा संग जितका शिकला हो तितका मायबापा संग भांडण करण्याकरता तयार झाला महाराज पट्ट्या. आजचं शिक्षणच तेवढ्यासाठी हो तेवढ्यासाठी. म्हणून शिकलेल्या पोरांचे मायबाप जितके धोक्यात येतं तितके सेंटरिंगचं काम करणाऱ्या मुलाचे मायबाप धोक्यात नाहीत. हो, म्हणून कलेक्टरच्या पोराला बापाला जाऊन विचारायचं कस काय कलेक्टर साहेबाचं. हो, ते म्हणतो कोण कलेक्टर? तुमचा मुलगा? नाही नाही, मला मुलगाच झाला नाही आणि माझा मुलगा कलेक्टर झाला बी नाही. नाव सुद्धा घेण्याची बापाची इच्छा नाही महाराज, नाव सुद्धा. कारण आताचे शिकलेले लोक खूप शिकेलेले आहेत.
हनुमंतरावला उड्डाण मारल्यामुळं कळलं बघा, पण बाकीच्याची रेंज गेलेली. टावर खालीच रेंज नाही, टावर खालीच रेंज नाही. काय करावं आता त्याला? विठाल महाराज, मी एका बाप लेकाचं भांडण पाहिलं. हो, बाप म्हणला मुलाला, तू माझ्या मनासारखं जर वागला नाहीस तर तुला दातावर घासायला माती देणार नाही. कोण म्हणला? बाप म्हणला मुलाला की तू माझ्या मनासारखा वागला नाहीस तर तुला दातावर घासायला माती देणार नाही. मुलगा हसला आणि तो म्हणला, मला जर तुम्ही माती दिली नाही तर तुमची माती माझ्याशिवाय कोण करणार आहे? तुम्हाला मातीत घालायसाठीच मी आलोय ना, आणि तुम्ही मला माती दिली काय नाही दिली काय, पण त्याच्या अगोदर मी तुमची माती करणार आहे ना, तुम्हाला मातीत घालणार आहे ना. हो, माझ्याशिवाय कोण करणार आहे? बाप म्हणला, अरे तुला तर दातावर घासायला माती देणार नाहीच नाही, पण तुझ्या बापाला पण देणार नाही. कोण म्हणला? मुलाचा बाप म्हणला बर का, तुला तर देणार नाहीच नाही, पण तुझ्या बापाला बी देणार नाही. मुलगा म्हणला, तुम्ही जर नाही दिली तर तुमच्या बापाकून घेईन मी. हो, बाप म्हणला, अरे जा तुला मी. हो हो, मुलगा म्हणला, मी तुम्हाला बापच मानित नाही. बाप म्हणला, तू मान नाही तर नाही मान, पण तुझा बाप मीच आहे. तू मान नाही तर तुझ्या मान्यावर न मान्यावर काही अवलंबून नाही, पण तुझा बाप मीच आहे. तो म्हणला, तुम्हाला काय म्हणायचं ती म्हणा, पण मी तुम्हाला बाप म्हणत नाही. आणि मुलगा निघाला. निघाल्याबरोबर बापाने हाक मारून घेतली, इकडे इकडे इथपर्यंत आला. त्याने पाठीवून हात फिरवला आणि सांगितलं, मला बाप नका का मानेनास, त्याचं मला काही दुःख नाही, पण दुसऱ्याला कोणाला बाप मानू नकोस एवढीच इच्छा आहे माझी महाराज. कळलं का तुम्हाला? आत्ताशी रेंज आली. तात्पर्य सांगण्याची, मुलाला काळजी नाही महाराज बापाची, पण मुलीला काळजी बापाची आहे. म्हणून मी आता सांगतो, मुलाचे आणि बापाचे जर भांडण झाले तर मुलाच्या विरोधात कोर्टामध्ये बाप याचिका दाखल करतो का, का पोलीस स्टेशन मध्ये, का SP ऑफिसला, कुठं तक्रार दाखल करतो बाप? मुलाचे आणि बापाचे भांडण झाले, पुन्हा एकदा सांगतो, तक्रार कुठं दाखल करतो बाप? तुम्ही सांगत नाही. हो, कारण तुम्हाला वाटतं मग तुम्हाला रोजानी कशाला लावलंय. आम्हाला जर येत असतं तर तुम्हाला कशाला बोलविलं असतं. तुमचं बी खरं आहे महाराज. महाराज, पोलीस स्टेशनला तो दाखल करीत नाही ना कोर्टात याचिका दाखल करीत नाही. रात्री भांडणं झाल्यावर बिना अन्न पाण्याचा बाप झोपतो आणि सकाळच्या पारी आंघोळ केल्यानंतर शर्ट खाली वडीत वडीतच निघाला. त्यावेळेस बायको म्हणते, कुठं चालला? ते म्हणतो, मसन वाट्यात. आणि गेला महाराज. बाप कुठं गेला? मुलीच्या घरी गेला. कारण त्याच्या हृदयाचा पीस तुकडा, म्हणून तिथंच गारानं सांगायचंय त्याला, दुसरीकडं नाही सांगायचं महाराज. म्हणून मुलीकडे गेला आणि चेहरा पडलेला मुलीनं पाहिला की ती विचारते, बाबा काय झालं? चेहरा कशामुळे पडला? काय झालं? ओळखीला तिनं. महाराज गळ्यात मिठी मारतो मुलीच्या आणि ढसा 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 बाप रडतो आणि सांगतो, ताई तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं बघ. तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं. तिला भावालाही बोलता येत नाही, बापालाही बोलता येत नाही महाराज. वळचणीच्या कडेला जाऊन दोन डोळ्यातले अश्रू गाळते आणि मुलगी रडलेली पाहिली की बापाला सुप्रीम कोर्टात आपली याचिका दाखल केलेल्याचा भास होतो आणि मुलीजवळ सगळं बोलतो. कारण हृदयाचा पीस म्हणजे मुलगी आहे, म्हणून गुज बाप मुलीला सांगत असतो, दुसऱ्या ठिकाणी सांगत नाही. म्हणून मुलगी
आणि बाप अशी गोष्ट आहे की महाराज मुलीचं लग्न झालं म्हणजे बाप सुटला नाही. ज्या दिवशी मुलगी मरल किंवा बाप मरल, दोघांपैकी जे एक मरल त्या दिवशी मरणारा व्यक्ती सुटला, तोपर्यंत सुटला नाही. म्हणून बापाचं आणि मुलीचं हे अतूट नातं आहे. म्हणून जर मुलीचा जर संसार नीट नसला आणि तिला जर सासरवास असला तर महाराज मुलगी सांगते, बाबा मला या कजाक घरी कशाला दिलं तुम्ही? बाई माझं चुकलं ग, काय सांगू, मला वाटलं मोठं घर आहे पण पोकळ वासा निघाला. मला वाटलं माझ्या लेकीला बरं होईल म्हणून हुरळून गेलो मी. आणि मला आत्ता लक्षात आलं की तुला वनवासात टाकलं. तापलेल्या तव्यावर बाई जसे ज्वारीचे दाणे तडतड करते तसं तुझ्यासाठी मी रात्रंदिवस जळत असतो. सासूरवास तुला होतो पण चटके मला बसतात, चटके मला बसतात. काय सांगू तुला, बिना अग्नीचा पोळून निघालो मी. रात्रंदिवस झोप नाही, अन्न खातो मला, मी खातो अन्नाला. तुझ्यासाठी मी झुरत असतो बाई. म्हणून बाप मुलीसाठी झुरत असतो तसा माझा पांडुरंग 28 युग झालं कमरेवरती हात ठेवून तुमच्या आमच्या लेकीची वाट पाहतोय महाराज. आणि आमच्यासाठी झुरतोय राजा होतो, आमच्यासाठी झुरतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी होता वेळ. हो, निडळावरती हात ठेवूनी वाट मी पाहे. अरे राजा हो, मुलीला बाप सांगत असतो, बाई मी पिकलेलं पान आहे, थकलोय, आता तुझ्यापर्यंत तर मी येऊ शकत नाही, पण तू मला विसरू नकोस आणि माझ्याकडे ये. आहे तोपर्यंत मला 2 गोष्टी बोलत जा. म्हणून बाप तिला सांगतो. तसं महाराज माझा पांडुरंग परमात्मा भक्ताला सांगत असतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांग तसे गुज पांडुरंग. हो, निदान कमीत कमी आषाढीला तरी जा. म्हणून माहेराची आठवण ठेवा आणि माहेराच्या मोठेपणाला जागा. म्हणून आम्ही लेकी पांडुरंगाच्या आहोत. म्हणून जाता जाता सांगतो, बापाच्या नावाला कलंक लागू नये म्हणून मुलीनं जपायचंय. तसं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या बापाच्या नावासाठी आम्हाला काय नेसायचंय ते आम्ही ठरवायचंय महाराज. वारकरी संप्रदायाला जे पोषक आहे तेच नेसावं. उगच हो काळे कोट आणि काही बी घालू नये महाराज वारकऱ्यानं. हा वारकऱ्याचा गुणधर्म नाही. जर मुलगी हो बरमुडावर जर फिरायला निघाली तर बापाचं नाव जात असतं. म्हणून वारकरी संप्रदायात कीर्तनकार जर नीट नेसले नाहीत, नीट वागले नाहीत, नीट बोलले नाहीत आणि कुठं बी खाल्लं आणि कुणाचं बी खाल्लं असं जर झालं तर बापाचं नाव जातं. म्हणून बापाच्या नावासाठी जपा रे बाबा. म्हणून हे सतीचं वाण आहे राजा हो. हा ड्रेस घालायचा असेल तर पांडुरंगाच्या नावाला कलंक लागण असं वागू नये. हाटलाच्या पुढं गाडी सुद्धा उभी राहू नये महाराज. कुणी सांगितलं तुम्हाला वारकरी संप्रदायात या? त्याचं नाव जर जात असेल तर संप्रदाय सोडा. तुम्हाला जर हाटलातलं खाणं आवडत असेल तर संप्रदाय सोडा, त्याच्या वाचून गरज नाही तुम्हाला. जर तुम्हाला नीटनीटकं नेसायचं नसेल, नीटनीटकं बसायचं नसेल आणि नीटनीटकं वागायचं नसेल आणि काही बी सिनेमाचे गाणे आणि काही बी पवाडे जर कीर्तनात म्हणायचे असतील तर बापाचं नाव गेलं राजा हो. बापाचं नाव गेलं. बापाच्या नावासाठी जपावं लागतं. म्हणून आम्ही लेकी आहेत महाराज बापाच्या त्या. म्हणून आमचा बाप पांडुरंग परमात्मा महाराज. बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, पांडुरंगाची
बापासाठी तिला नेसाव बसावं लागतं महाराज. तसं वारकऱ्यानं, कीर्तनकारानं, सगळ्या भजनी मंडळानं त्या पद्धतीनं राहावं महाराज. लोक म्हणत नसतेत तुम्ही असे राहतात आणि असे खातात. मुलीला म्हणत नाहीत कुणी, परंतु तिनं तिच्या मनाप्रमाणे बापाच्या नावाला जपलं पाहिजे महाराज. हीच भक्ती आहे. मुलीचं हेच वागणं आहे. म्हणून महाराज तुम्हाला गोष्ट सांगतो, शुद्धाचारानं मुलगी जर वागली तर बापाचं पिंडदान करण्याची गरज नाही. मी खरी गोष्ट सांगतो, बापाच्या 42 कुळ्या तिनं उद्धार केला महाराज. हो, बापाच्या 42 कुळ्याचा उद्धार केला. म्हणून कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. बापासाठी तिला जपावं लागतं, पाऊल टाकावं लागतो. तसं वारकऱ्याचं जीवन म्हणजे सासूरवासनीचं जीवन आहे महाराज. हो, बापाला मोठं म्हणावं त्याच्यासाठी सासू सासऱ्याच्या पाय पडायचं महाराज. नाही तर तिला गोडी नसते. पण सासू सासऱ्याच्या तर पाय पडायचंच. पण गावातली एखादी ठकूबाई घरात लावालावी करायला आलेली असते, पण तिला सुद्धा सासूबाई पाय पडू द्या म्हणायचं. हो, आणि मग तिच्या पाय पडलं की महाराज पाय पडल्याच्या नंतर ती तोंडावून हात फिरवितीन. गावात घरोघर जाऊन भूक लागूस तर लोकाला सांगती ठकूबाईची सुनैबाई खानदानी पोरगी आहे. म्हणून पाय पडलं की बापाचं नाव मोठं होतं महाराज. म्हणून मुलीला आपला संसार नीटनेटका व्हावा वाटत असेल तर सासू सासरात भाया मोठी जाव आणि नवऱ्याच्या पाय पडावं रोज महाराज तिनं. तसं वारकऱ्यानं आपल्या बापाचं नाव मोठं करायचं असेल तर पाया पडे जन एकमेका. फक्त पाय पडायचं, नम्रतेनं समाजाच्या पुढं वागायचं. आणि मग बाप त्याला त्या ठिकाणी मुलीची खानदान बापावरून कळत असते. म्हणून आम्ही पांडुरंगाच्या लेकी आहोत महाराज. म्हणून त्याच्या नावासाठी आम्हाला पूर्ण जपायचं आहे आणि हयातभर जपायचं आहे. जाता जाता सांगतो, मुलीच्या चितेला ज्या दिवशी अग्नी लागल, लक्षपूर्वक ऐका, मुलीच्या चितेला ज्या दिवशी अग्नी लागल त्या दिवशी सासरच्या माहेरच्या लोकांनी डोळ्याला पदर लावून रडावं आणि एवढंच म्हणावं, बाई फार चांगली वागली. तितक्यासाठी जन्मभर तिला नीट चालावं लागतं. तसं महाराज मेल्याच्या नंतर पाठीमाग समाजाने डोळ्याला पदर लावून रडावं आणि एवढाच म्हणावं की महाराज चांगले वागले, त्याच्यासाठी याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून महाराजांनी त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. समाजाने सांगण्याची गरज नाही.
महाराजांनी ह्यो विचार केला पाहिजे. सामान्य स्त्री जर बापाच्या नावाला जपते तर महाराजानं बापाच्या नावाला एवढा मोठा अखिल कोटी ब्रह्मांड नायक जर आमचा बाप असेल आणि रखमाबाई आमची आई असेल तर आम्ही का जपू नये महाराज, आणि कुणी जपायचं. म्हणून वारकरी संप्रदायात येत असताना हे सगळं डोक्यात ठेवायचं आणि त्याच पद्धतीनं वागायचं. आणि वागायचं नसेल तर महाराज हे संप्रदाय सोडून द्यायचा आणि कवड्याची माळ गळ्यात घालून झगा घालून मस्तपैकी झांज वाजवायचा. दुसरी गोष्ट नाही. वारकरी संप्रदायात यायचं असेल तर एवढे नियम पाळावेच लागतील. विठ्ठल महाराज एवढ्या गोष्टी येतात. अरे बाप आजारी पडल्याच्या नंतर मुलगा पैसे खर्च करू शकतो, पण वेळच्या वेळेला गोळ्या देण्याचं काम कोण करतं? मुलगी करते महाराज. एकदा पायथ्याजवळ बसल, एकदा उशाजवळ बसल, एकदा माशा वारील. हो, आणि माझ्या बाबाला कशामुळे हे दुःख, कशामुळे सलाईन आणि ब्लडची बाटली. कुणी भेटायला आलं आणि कश काय भाऊसाहेबाची तब्येत म्हणलं की ती कशी म्हणून सांगत नाही, फक्त डोळ्यातून मुलीच्या अश्रू गळतात. त्याच्यावरून समजावं की तब्येत बराबर नाही. म्हणून सेवा शुश्रूषा, वेळच्या वेळेला गोळ्या देणं, झोप नाही, डोळ्याला डोळा नाही, अन्न गोड लागत नाही, दचकन उठते आणि सारखं तिच्या डोक्यामध्ये एकच असतं, माझ्या बापाला आजार कशामुळे. म्हणून मुलीनं त्या बापावर जसं प्रेम करायचंय तसंच देवावर प्रेम करा महाराज. तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही देव भेटण्याकरता. हो, देव भेटायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही या पद्धतीनं वागलात की हाके सरशी उडी आणि घालून या स्तंभ फोडी. महाराज मुलीचा फोन जाऊस तर बाप हो कशावर बी येतो महाराज, जे मिळेल त्या वाहनावरती येऊन हो लेकीच्या धावण्यासाठी धावतो. तसा माझा पांडुरंग तुमच्या संकटामध्ये धावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुलीचं प्रेम बापावरती आत्मीयतेचं प्रेम आहे. मी रात्रभर सांगन महाराज, इतक्या गोष्टी येतात, पण मला टायमाचा विचार करावा लागेल, कारण टाईम सनासन चाललेला आहे. हो, आणि टाईम थोडा उरलेला आहे. त्याच्यात पुढं सांगतो महाराज, वडील मेल्याच्या नंतर मुलगा 2:30 वाजता, बाप मेल्याच्या नंतर मुलाच्या रडण्याची टक्केवारी बघायची, आणि 8 वाजता मुलगी नांदायला गेलेली दारामध्ये तिरडीचं सामान माणसं जमलेले पाहिल्यानंतर त्या हरणीनं फोडलेली आरोळी पाहायची. त्या मुलीच्या रडण्याची टक्केवारी आणि मुलाच्या रडण्याची टक्केवारी बघा. तुम्हाला कुणाचं रडणं गहिवरून दिसतं हृदयापासून. मुलीनं आरोळी फोडली की पाषाण हृदयी माणसं सुद्धा डोळ्याला पदर लावतात महाराज. जे लोक रडले नाही ते मुलगी आल्यानंतर बापासाठी रडल्यानंतर रडतात लोक. एवढी ताकद आहे, खडकाला सुद्धा पाजर फोडण्याची ताकद मुलीमध्ये आहे, तर माणसाच्या हृदयाला ती पाजर का फोडणार नाही? म्हणून महाराज तिचं बापावरती प्रेम आहे. शेवटच्या कितीतरी गोष्टी येतात. म्हणून तिनं जीवन बापासाठी वाहिलेलं आहे, तसं वारकऱ्यानं बापासाठी जीवन वाहिलेलं आहे. म्हणून आमचा बाप कोण आहे आणि आमचं माहेर पंढरपूर आहे, आणि आमचा बाप कोण आहे त्याची ओळख अभंगाच्या बाप आणि आई माझी विठ्ठल रुक्माई. महाराज एवढं नातं तर जोडलं राजा हो. पण आमच्या माता भगिनी जात्यावरती दळण दळत असताना सुद्धा बापाला आणि माईला गाणं गाता असताना महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाला बाप आणि रुक्मिणीला आई समजत होत्या. किती महाराष्ट्र संवेदनाशील आहे, किती महाराष्ट्र द्रवीभूत आहे, किती महाराष्ट्राचं अंतःकरण उदार आहे राजा हो. हो, दळण दळीत असताना माता भगिनी म्हणायच्या, पांडुरंग माझा बाप, रखमाबाई माझी आई, चंद्रभागा भाऊजई येता जाता पाय धुई. किती गोड आहे. कारण आपण मराठवाड्यातले लोक
पंढरपूरला गेल्याच्या नंतर जात असताना दगडी पुलाच्या तिथून जात असताना चंद्रभागा भाऊजई येताना बिन जाताना पाय धुवायची महाराज. आणि पांडुरंग आमचा बाप वाट पाहायचा कमरेवर हात ठेवून. हो, या पद्धतीनं आमचं जीवन आहे महाराज. म्हणून महाराष्ट्राला भक्ती शिकवित असताना माझ्या नाथ महाराजांनी किती हृदयाला पीळ पाडेपर्यंत, हो, आणि नुसता पीळ नाही पाडला तर धुनं पिळल्यानंतर जसे त्याच्यातून टपाटपा थेंब गळते तसं आज रोजी सगळ्या लोकांच्या डोळ्यातून महाराज नुसते हृदयाला पीळ पाडून थेंब गळलेले आहेत. आणि ज्यांच्या डोळ्यातून थेंब गळले नाहीत त्याचे डोळे बी नाहीत आणि तो माणूस बी नाही महाराज. हो, ते माणूस बी नाही, दगड आहे. दगडाला पाजरच फुटत नसतो महाराज. आणि जर दगडाला पाजर फुटत नाही, द्रवीभूतता नसेल तर तो दगड आहे. म्हणून आज रोजी लेकीचं कितीतरी सांगता येईल महाराज तुम्हाला, शेवटपर्यंत मला सांगता येईल. मुलगी वाट लावीत असताना आई मावशीचा, बहिणीचा, चुलत बहिणीचा, मावस बहिणीचा, आत्या बहिणीचा, पुन्हा अजून समजा साखर बहिणीचा, गुरु बहिणीचा गळा धरून रडते महाराज. सगळे रडतात पण बापाला रडता येत नाही मुलीच्या. सगळे रडून गेल्याच्या नंतर, घरी गेल्याच्या नंतर त्याला त्याची बागडणारी मुलगी, रांगणारी मुलगी ध्यानात येते. आणि त्यावेळेस महाराज बाप एकांतात जाऊन, खोलीमध्ये जाऊन, उशीमध्ये तोंड घालून ज्यावेळेस रडतो त्यावेळेस त्याच्या रडण्याचे अश्रू कोणी पुसलेले नाहीत महाराज. म्हणून लेकीसाठी बाप भिकारी होतो, भिकारी. जगाच्या पाठीवर मुलीचा बाप भिकारी असतो. जावयानं तडातडा बोललं आणि जावयाच्या माईनं बोललं तरी बहादर असलेला बाप पण महाराज खाली मान घालतो. कशासाठी तर माझे केस त्यांच्या परवरी टाकलेले आहेत आणि माझं हृदय त्यांच्याजवळ दिलेलं आहे. म्हणून महाराज कुणालाही न वाकणारा बाप पण सासूच्या पुढं वागतो. आणि माझ्या मुलीला तकलीफ होऊ नये म्हणून तसं काम क्रोधाधिक राक्षसाच्या पुढं आणि या सासू सासऱ्याच्या पुढं माझा परमात्मा वागतो महाराज. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्धेन मिह वैरिनम. जिथं भक्ती करायची तिथंच काम क्रोध विकार येतं. ईर्ष्या आणि अहंकार आहे म्हणून त्याच्याकरता त्याच्या पुढं माझा भगवान वागतो की माझ्या भक्ताला तकलीफ होऊ नये म्हणून वागतो महाराज. म्हणून कागा केविलवाना केलो दिनाचा दीनत काय तुझी हीन शक्ती झाली से दिसे. अशा पद्धतीनं महाराज कागा सासुरवासी मज केले भगवंता. आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही सासुरवासा भीतो जीव उडे तुझपाशी. आता दुही विशी लज्जा राखी आमुची. म्हणून सासुरवासनीचं जीवन आपलं जीवन आणि माझ्या पांडुरंगाचं जीवन मायबापाचं जीवन आहे महाराज. म्हणून विठ्ठल हो माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता. हो, अशा पद्धतीनं महाराज सगळं माझं विठ्ठल जीवीचं जीवन आहे आणि विठ्ठल माझं निधान आहे. या दृष्टिकोनातून भक्ती करायची. म्हणून मुलगी माहेराला जात असताना जितका आनंद तिला होतो तितकं पंढरपूरला जाताना आनंद व्हावा. आणि माहेर सोडताना तिला जेवढं दुःख होतं तेवढं पंढरपूर सोडताना दुःख झालं. आणि तेवढं जर रडलं, हो, कन्या सासुऱ्याशी जाई आणि मागे परत उनी पाहे. पंढरपूरून येताना जर सासरला निघालेल्या मुलीसारखं दुःख झालं आणि पंढरपूरला जात असताना जर माहेरला जाणाऱ्या मुली इतका आनंद झाला तर त्याच्या जीवनामध्ये महाराज त्याला वेगळं जप करण्याची गरज नाही, तप करण्याची गरज नाही, तीर्थयात्रा नाही, यज्ञ याग नाही आणि कर्मकांड नाही, ब्रह्मज्ञान नाही, ग्रंथ वाचायची गरज नाही. फक्त त्यांनी एवढाच भाव ठेवावा, पांडुरंग माझा बाप आहे आणि मी त्याची लेक आहे. म्या लेकीचं जीवन जगावं, त्यांनी माझ्या बापाचं जीवन जगावं. आणि या दोन्हीचं जीवन जगत असताना त्या दोन्हीच्या मधला आनंद उपभोगावा. याला भक्ती म्हणतात. विठोबा रखुमाई
वाजलेत महाराज? 11 वाजायला. किती? 5 मिनिट. 5 मिनिटामध्ये तुम्हाला गोष्ट सांगतो. माहेर सगळ्या नाथ महाराजांनी सांगितलं माझे आपलं पंढरी, आपलं माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. आता नाथ महाराज नावाच्या मुलीचं माहेर पंढरपूर आहे, तर आळंदीच्या ज्ञानेश्वर नावाच्या मुलीचं माहेर कोणतं असेल महाराज? मोठी बहीण आहे ही, नाथ महाराजाची मोठी बहीण आहे, तिचं माहेर कोणतं असेल? पंढरपूर. पण प्रमाणातून सांगता येईल का? हो, सांगता येईल का? जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा. माहेर आपोलिया भेटे माहेर आपोलिया, जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा. ज्ञानेश्वर महाराजाचं माहेर पंढरपूर, एकनाथ महाराजाचं माहेर पंढरपूर. आता ज्ञानेश्वर महाराजाच्या आळंदीच्या जवळच देहूला एक मुलगी राहते महाराज, तिचं माहेर कोणतं असेल? लहानी पोरगी आहे ती, तिच्यापेक्षा लहानी, तिचं सांगता येईल का कुणाला? पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी माझे माहेर साजनी. ओविया कांडणी गाव गीती, ओविया कांडणी गाव गीती. राई रखुमाबाई सत्यभामा माता, राई रखुमाबाई सत्यभामा, राई पांडुरंग पिता माहेरी उद्धवा क्रूर व्यासांबरोशी भाई नारदाशी गौरवेन. हो, नरशीच्या मुलीचं नामदेवरायचं माहेर कोणतं महाराज? माहेर संताची नामया स्वामी केशवाची. हो, बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. त्याच्या पलीकडं विदर्भात जर गेलं, खानदेशामध्ये गेलं तर मुक्ताबाईचं माहेर. बाई बाई जाते ग माहेर, बाई बाई जाते ग माहेर, बाई बाई जाते ग माहेर, बाई बाई जाते ग माहेर. माझ्या
टाळकऱ्यासाठी आणि वाजवणाऱ्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या महाराज. सुंदर तऱ्हेचं वादन आणि गायन अगदी तराटून तुटून पडली महाराज अशी मस्तपैकी छानपैकी. आणि इतकं गायल्यावर आणि इतकं छान वाजविल्यावर झोपा नाही यायच्या तर काय आहे त्यांना. काही काही त्यांच्या ताकदीनं पापण्या उचलते तो बिचारे, खांदा लावलं उचलीत येत अशा, पण पापण्याच उचलनात महाराज. त्यांना काय करते बिचारे, त्याच्यावर काय कमी चपात्या पडल्यात का? पुन्हा भात पडल्यामुळं तर रातच जाईना महाराज असं. हो बळच अशा करून उचलीत येत पापण्या. इथं पापण्या उचलत नाहीत आणि घोंगराच्या कार्यक्रमाला पापण्या पडत नाहीत महाराज. हो घोंगराच्या कार्यक्रमाला तर काही काही म्हातारी आता कीर्तनाला येऊन बसलेत महाराज. नाही तर पूर्वीच्या काळात त्यांनी फार धिंगाणे केलेले महाराज त्यांनी असे. हो महिना पळालेले जागरण करून. हो बापाने सांगितलं जाऊ नको तरी बी गुलाटी देऊन जाणार. एक जणाची चाकजोडी, दुसऱ्याची बैलगाडी, तिसऱ्याचे शिवळा जोते आणि चौथ्याचाच बाटूक उपटून घेऊन पळालेले महाराज. काय कमी धिंगाणे केलेले का काय राजा. हो आता उगा कीर्तनाला येऊन बसलेत म्हणून बरं वाटतंय आपल्याला, पण फार धिंगाणे केलेले. आणि तिथं गेल्यावर काय सगळ्याच्या पुढंच ना टाव करून कशाची झोप लागती कशाचं काय महाराज. कीर्तनाला डोळा उचलत नाही तिथं डोळा पडत नाही महाराज. एक जणांना तर सांगितलं, म्हणले महाराज मी बाटूकच उपटून नेलं नाही. आणि मी म्हणलं बैलाला काय खाऊ घातलं. म्हणलं दुसऱ्याच्या बैलाच उपटून हे केलं माझ्या बैलाला टाकलं. वारवा पठ्ठ्या बैल म्हणलं. वा असं आहे महाराज. छान वाटलं मला, कारण प्रतिवर्षाप्रमाणे जास्त यावेळेस समाजही आणि सगळे एकत्रित आलेले आहेत. जाता जाता एकच तुम्हाला विनंती करतो महाराज, या मंडळानं हे सुंदर तऱ्हेचं मंदिर बांधलेलं आहे, छत बांधलं आहे. त्याच पद्धतीनं आणि तुमच्याच सहकार्यानं तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलात म्हणून ही एवढं कार्य झालंय महाराज. अजून मी तुम्हाला विनंती करतो की याच्यानंतर मंदिराचं बांधकाम करायचं आहे आणि त्यांनी 1 रुपया बी तुमचा कमी जास्त करणार नाहीत. मी मगाशी टाळकऱ्याला सगळ्या कार्यकर्त्याला सांगितलं की 1 रुपयाचा भ्रष्टाचार करायचा नाही. स्वतःचे पदरचे पैसे त्याच्यात घालायचे, पण भ्रष्टाचार करायचा नाही. आणि इथं पत्रिका छापून कुणाचे पैसे आले आणि काय काय खर्च केले ती इथं पावती लावायची आणि गावाला हिशोब द्यायचा. एवढं जर तुम्ही निस्पृह अवस्थे जर कार्य करीत असाल तर तुमच्या नावानं या ठिकाणी मंदिर होईल, नाही तर मंदिर होणार नाही. म्हणून तुम्हाला गावकऱ्याला विनंती आहे महाराज, दुसऱ्या धर्माचे लोक प्राण देतात आपल्या धर्मासाठी आणि आपले लोक पैसे सुद्धा देत नाहीत महाराज आणि वेळ सुद्धा देत नाहीत. आता काय डोकेवाडीत एवढेच लोक आहेत का महाराज? हो, पण काही काही वरी धुऱ्या करून पडलेले असतील. हो, आणि काही काही मोबाईल मध्ये गुंतलेले असतील. 80 वर्षाचे म्हातारे सुद्धा मोबाईल मध्ये रंगलेले आहेत. हो, निवडणुकीला लोक आल्यावर सांगतात की आटा देऊ नका पण डाटा द्या. कारण जुन्या आठवणी येतात ना महाराज. मोबाईल पाहायला लागलं की जुन्या आठवणी येतात. हो, बाकीचं तर काही नाही, पण निदान आठवणीवर तरी तेवढा दिवस रात्र गेली तर गेली. हो, असा धिंगा नाही महाराज. म्हणून जाता जाता सांगतो, पैसे द्या. हो, तुम्हाला परमात्मा कमी करणार नाही, कारण मायबापासाठी खर्च केलेले कमी होणार नाहीत. पांडुरंगासाठी रुक्मिणी मातेसाठी द्या महाराज. मुलगी जशी माय लेकीसाठी पैसे जतन करून ठेवती महाराज, तसं लेक सुद्धा बापासाठी पैसे जतन करून ठेवते महाराज. रुपयानं आटाटाने आणि बापाच्या आजारपणाला देते. तसं महाराज पांडुरंगाच्या मंदिरासाठी तुम्ही बी देणग्या द्या आणि पुढच्या वर्षाला मला बोलवा. त्याच्या पुढच्या वर्षी मोठा असल्यामुळं नका बोलू, पण पुढच्या वर्षाला बोलवा, म्हणजे मला मंदिर पाहायला मिळेल आणि माझे डोळे भरून तृप्त होईल, माझं जीवन तृप्त होईल. म्हणून त्याच्याकरता मंदिर मला पाहायला मिळालं पाहिजे. म्हणून कार्यकर्त्याच्या पाठीमागं सर्व शक्तीनिशी उभं राहा आणि त्यांच्याकडून कार्य तुम्ही करून घ्या. आणि जुन्या लोकांनी कार्य करून घेण्याकरता त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि त्यांना शिकवा. कारण सरते शेवटी गावातले तरुण, गावगावचे तरुण महाराज, ते कशाचे तरुण आणि कशाचे काय मरून गेलेले तरुण आहेत, पण इथालचे तरुण असे जागे तरुण आहेत महाराज. म्हणून इथालच्या तरुणाचं कौतुक करतो, वृद्ध झालेल्या मंडळीचं कौतुक करतो. आणि मला विश्वास आहे, जरी कदाचित एखाद्या माणसानं पुरुषानं जर वर्गणी दिली, पैसे दिले, तर माझ्या माता भगिनी नक्की
नक्की हो उतरंडीच्या सांदीला दुधातले ठेवलेले पैसे दिल्याशिवाय राहणारच नाहीत हो, म्हणून त्यांच्यावर माझी भिस्त आहे. फक्त सांगू नका की त्यांनी दिलेत म्हणून हो, पण त्या दिल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. कारण चॉकलेटला दिल्यासारखे द्यायचे, जास्त द्यायचे नाहीत कुठल्या प्रकारचे. म्हणून एवढं मंदिर करा आणि या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करा. पांडुरंगरायाची भक्ती खूप मोठी श्रेष्ठ आहे. आणि मुलगी जशी बापावर प्रेम करते तसं प्रेम करा. 10 मिनिट मी आपले आगाऊ घेतले त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. आणि मी फार लांबून हो बिदरवरून उन्हातानाचा येऊन तुमच्यापर्यंत पोहोचलो. आणि जशी घडेल तशी तुमची सेवा केलेली आहे. अभंगाचा मतितार्थ अजून खूप मोठा आहे. 2 कीर्तनं महाराज, 4 तास कीर्तन अजून या अभंगावर सुंदर तऱ्हेचं होईल इतका गोड आहे. पण विहिरीत जेवढं आहे तेवढं पाणी पित नसतेत, आपल्याला तहान लागली तेवढंच पित असतेत. विहिरीत पाणी शिल्लक राहिले आणि म्हणून म्हणले आता कसं शिल्लक ठेवाय, पोट फुटन ना तुझं. तसं अजून 4 तास म्हणल्यानंतर लाईट सुद्धा राहायची नाही महाराज. माणसं तर नाहीच राहायचे पण लाईट सुद्धा राहणार नाही. कारण त्या लाईटीचा बी भरवसा नाही महाराज. गेलेली लाईट आणि शिकलेली बायको येते तेव्हा आपलेत महाराज. काय खरं म्हणून तिचा भरवसा सांगता येत नाही लाईटीचा. ती कवा येईन तेव्हा आपली म्हणायचं हो, नाहीतर मग मोहत्राची आहेच आहे ती अशी हो. मोहत्राची म्हणजे हो ती इंजिन असं ना इंजिन हा, मग ती मोहत्राची बायको आहे. तिच्यावर जमून निघून जात आहेत. 2-3 लेकरं झाले आणि भाकरी करायपुरती असली तरी बात झाली महाराज. असा तात्पर्य अर्थ असा आहे. म्हणून सुंदर तऱ्हेचा विचार आहे. म्हणून पांडुरंगाची भक्ती लेकीसारखी करा. एवढीच मी तुम्हाला लेकीच्या माध्यमातून तुमची सर्वांची मी लेक या नात्यानं तुम्हाला प्रार्थना करतो. आणि माझ्या ज्ञानेश्वर महाराजाचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज